तर जय शिवराय भावांना, आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला बघत असाल तुम्ही ब्लॉगमध्ये आज जे आहेत आपण फायनल यात्रे दिवशी जे आहे ते झुंजी पाहण्यासाठी आलो आहे मित्रांनो। बैलांच्या झुंजी बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे एकदम खतरनाकमध्ये लागलेले आहेत। लोकांनी जास्त प्रमाणात गर्दी केलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे जे गावातील लोक आहेत ते झुंजी पाहण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही बघू शकता काही जण व्हिडिओ काढत असतील तर बघू शकता अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जे आहे ती झुंजी पाहण्यासाठी गर्दी झालेली आहे। तर मित्रांनो, या झुंजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी झुंज आहे बैलांची मित्रांनो, ही आपल्या जी गावची देवी असते गावची देवी वडजाई देवी आहे, त्या वडजाई देवी निमित्त ह्या झुंजी ठरलेल्या असतात। तर अशा प्रकारे ह्या ज्या मोठ्या प्रमाणात झुंजी असू शकतात, यामध्ये कोणत्याही बैलाला कसली इजा होत नाही। बघू शकतो तुम्हाला दिसत असेल, यामध्ये मोठमोठ्या बैलांची झुंज लागत असते। या झुंजीच्या प्रकारात बैलांना दारू वगैरे पाजली जाते, त्या नशेत बैल खतरनाक आणि जबरदस्त झुंज खेळत असतात। तुम्हाला समोर दिसत असेल बैलांची तब्येत व बैलांची कशी काय तब्येत आहे आणि कशी जाडी आहे, बघू शकता एकदम खतरनाक मध्ये झुंज लागलेली आहे। बघू शकता मित्रांनो, एकदम खतरनाक आणि रेटामध्ये एकदम टॉपमध्ये बघू शकता, एकदम खतरनाक। आणि यामध्ये माणसं ही पाहणारा पब्लिक आहे, यामध्ये एखादा माणूस गावू शकतो, त्याच्या जीवाला इजा असू धोका असतो। तरी मोठ्या प्रमाणात लहान पोरांसहित वयोवृद्ध लोकांपर्यंत हा झुंजी पाहण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी जी आहे ती माणसाची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते। आणि यामध्ये शेजारच्या गावची बैल येत असतात। तर बघू शकता अशा प्रकारे संध्याकाळच्या 5:30चा टायमिंग झालेला आहे, 5:30 पावणे 6चा। तर बघू शकता अशा प्रकारे एकदम खतरनाक मध्ये झुंज लागलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा झुंजीचा प्रकार आहे, हा दरवर्षी पारंपरिक पद्धतीने चालून आलेला हा जी झुंजीचा प्रकार आहे तो चाललेला आहे, बघू शकता। तर मित्रांनो, याचं वैशिष्ट्य असं की यामध्ये किती जरी मोठी झुंज झाली तरी यामध्ये कोणत्याच बैलाला कोणती इजा होत नाही किंवा शिंग वगैरे काहीच लागत नाही। वैशिष्ट्य आहे हे वडजाई देवीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो। आणि यामध्ये झुंज हा मोठ्या प्रमाणात होत असते, त्याच प्रमाणात पण बैलाला कोणतीही इजा होत नाही। बघू शकता तुम्ही, काही जास्त प्रमाणात एकदम खतरनाक मध्ये जास्त लोक आलेले दिसतात तुम्हाला। बघू शकता हा बैल जे आहे तो बघू शकता एकदम। यामध्ये मित्रांनो, आपण व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता की झुंज हा प्रकार काय असतो किंवा कशासाठी केला जातो। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो हा झुंजीचा प्रकार आहे। चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तो पण पाहत राहा।